तिथे कोल्हापुरातल्या श्री ज्योतिबा मूर्तीचं रासायनिक संवर्धन होणार आहे अशी माहिती समोर येते आहे। त्यामुळे काही दिवस मूर्तीचं दर्शन बंद असेल। भाविकांना 5 दिवस उत्सव मूर्तीचं तसंच कळसाचं दर्शन मात्र घेता येईल। 7 ते 11 जुलै 5 दिवस ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीचं संवर्धन होणार आहे। पुरातत्व विभागाच्या वतीनं हे संवर्धन होणार आहे। राज्यातल्या देशातल्या अशा विविध ठिकाणच्या धार्मिक स्थळांमधल्या मूर्तींचं हे संवर्धनाचं काम वेळोवेळी होत राहतं। महाराष्ट्रामध्ये हे कोल्हापूरच्या अंबाबाईचं असेल, नाशिक जवळच्या वणीच्या देवीचं असेल, अशा अनेक मंदिरांच्या बाबतीत, देवींच्या बाबतीत, देवतांच्या मूर्तींच्या बाबतीत हे होत असतं। श्री केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरीकडील मुख्य मूर्तीचे रासायनिक संवर्धन पुरातत्व विभाग पुणे यांचे मार्फत दिनांक 7/7/24 ते दिनांक 11/7/24 अखेर करण्यात येणार आहे। सदर कालावधीमध्ये श्री केदारलिंग देवस्थानचे मुख्य मूर्तीचे दर्शन बंद राहणार असून भाविकांना दर्शनासाठी उत्सव मूर्ती व कलशाचे दर्शन कासव चौक येथे ठेवण्यात येणार आहे। तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी।